राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावरती भाजपचे आरोप। 22 वर्षांमध्ये 54 परदेश दौऱ्यावरती 60 कोटी रुपयांचा खर्च। राहुल गांधींना कोणाचं फंडिंग? भाजपच्या संबित पात्रांचा सवाल। नीट पेपर फुटीच्या प्रकरणी पुण्यामधून आणखी एक जण ताब्यात। आतापर्यंत देशभरातून सीबीआयकडून 6 आरोपींना अटक। नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडेला अटक। खैरनारच्या भावालाही चौकशी करून सोडलं। पुण्यामधल्या उषा किरण रुग्णालयामध्ये बॉम्ब आढळल्यामुळे खळबळ। डॉक्टर गायकवाड यांनी धाडस दाखवत वस्तू स्वतः नेली मोकळ्या जागेत। पोलिसांकडून नियंत्रित स्फोट करत वस्तू निकामी। अशोक खरातच्या विरोधामध्ये पहिल्या 2 गुन्ह्यात चार्जशीट दाखल। उर्वरित गुन्ह्यांचं दोषारोपपत्र लवकरच। भाविकांना मृत्यूची भीती दाखवत लैंगिक शोषण, लाखो रुपयांची फसवणूक केल्याचंही उघड। रुपाली चाकणकर ईडी चौकशीसाठी दाखल। अशोक खरातची आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणी ईडीकडून झाडाझडती। पाकिस्तानातील गँगस्टर आणि आयएसआय एजंट शहजाद भट्टीला त्याच्या नेटवर्कला मोठा दणका। राज्यभरामध्ये 40 ठिकाणी छापेमारी। तरुणांना कट्टर विचारसरणीकडे वळवण्याचा सुरू होता प्रयत्न। केंद्र सरकारची साखर निर्यातीवरती तातडीनं बंदी। 30 सप्टेंबरपर्यंत बंदीची अधिसूचना जारी। देशांतर्गत बाजारामध्ये किमती नियंत्रित ठेवण्यासाठी निर्यात रोखली। आजपासून दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ। अमूल, मदर डेअरी कंपन्यांनी दुधाचे दर वाढवले। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बसनं प्रवास। आपण बघता नमस्कार महाराष्ट्र आणि बुलेटिन